माईक चालू केलंय, आवाज येत नाही वाटतं. अरे माईक चालू करा. ठीक आहे, स्टार्ट. अरे काही नाही. तर एक्झॉस्ट हे पॅकेज आहे. कुणाचा माईक चालू आहे बघा. तर तुमचा व्हिडिओ माझा पण. अंजली तू चालू नाही, तुमचा चालू आहे. ठीक आहे, करा स्टार्ट. माझा बंद आहे. करा करा. एक्झॉस्ट हे API ला कॉल करण्यासाठी आपण पॅकेज इन्स्टॉल करतो. इम्पोर्ट एक्झॉस्ट फ्रॉम एक्झॉस्ट मधून इम्पोर्ट केले. त्यानंतर यूज इफेक्ट हे API कॉल करण्यासाठी एडी पद्धत आणि यूज स्टेट हे डेटा स्टोअर करण्यासाठी. त्यामुळे इम्पोर्ट यूज इफेक्ट आणि यूज स्टेट हे आपण रिॲक्ट मधून इम्पोर्ट केले. त्यानंतर फंक्शन कॉल केले ऍप. त्यानंतर API डेटा मध्ये आपण API डेटा अपडेट करू शकतो आणि सेट API मध्ये आपण ऑल API चा डेटा स्टोअर करू शकतो यूज इफेक्टने. आपण राऊंड ब्रॅकेट मध्ये ऍरे पास केलाय. त्यानंतर यूज इफेक्ट मध्ये आपण आपल्याला API कॉल करायची. API मधला डेटा घेण्यासाठी आपण एक्झॉस्ट ने गेट केले. गेट म्हणजे आपण डेटा घेतोय. नुसतं बोलू नका. अरे कर्सर सांग ना, बाकीच्यांना सांग असं असं केलंय म्हणून, ठीक आहे ना. त्यांना पण एक्झॉस्ट डॉट गेट मधून आपण डेटा घेतोय आणि पोस्ट मधून आपण डेटा देतोय. मग राऊंड ब्रॅकेट मध्ये आपण API कॉल केलीये. त्यानंतर देन आणि ऍरे फंक्शनचा यूज करून आपण रिस्पॉन्स पास केलाय. त्यानंतर तो डेटा आपण कन्सोल डॉट लॉग मध्ये प्रिंट केलाय. त्यामध्ये रिस्पॉन्स आलाय. रिस्पॉन्स मध्ये आपला डेटा रिस्पॉन्स मधून आपल्याला डेटा डॉट कमेंट घ्यायचंय, कारण की त्यामध्ये आपण टेबल मध्ये याप्रमाणे आपल्याला डेटा प्रिंट करायचा आहे. त्यानंतर सेट API डेटा. सेट API द्वारे आपण कॉल केला फंक्शन. आपल्याला API मध्ये जो डेटा आहे ना, तो सेट API डेटा मध्ये स्टोअर होईल आणि तो अपडेट करण्यासाठी आपण API डेटा हा कॉल केलाय. आपण एम्प्टी अरे पास केलाय, कारण की स्क्वेअर ब्रॅकेट पास केलं, कारण की आपल्याकडे आधी काही डेटा नव्हता ना, त्यामुळे. नंतर रिटर्न फंक्शन मध्ये आपण टेबल फॉर्म मध्ये प्रिंट करतोय. त्यामध्ये आपण टेबल मध्ये बॉर्डर पास केलीये. नंतर मॅप फंक्शनचा यूज केला. त्यामध्ये 2 एलिमेंट पास केले, इंडेक्स आणि आयटम. त्यानंतर एरो फंक्शन मध्ये TR आणि ED घेतलाय. त्यामध्ये आयडी पास केलंय. ID लाईक्स आणि पोस्ट ID हे API मधला आपल्याला जो डेटा घ्यायचा आहे तो आहे. त्यानंतर आपण एक्सपोर्ट डिफॉल्ट करू. स्क्रोल करा. कुठं? स्क्रोल वरचा कोड दाखव. ठीक आहे. ऑनलाईन मध्ये आता एक्सप्लेन कसं जस्ट मी सांगतोय. आता ज्याला नाही समजलंय का ऑनलाईन मध्ये? ऑनलाईन मेंबर समजलंय का? अरे इथे इमोजी बटन आहे, तिथे पण तुम्ही असं ट्राय करून असं काहीतरी इमोजी शेअर करू शकता. ओके, मेसेज बॉक्स मध्ये राईट कसं करायचं तर ट्राय केलंय जस्ट. ओके ठीक आहे. माईक बंद करा तुमचा. केला माईक? स्क्रीन डाऊन द्या शेअर कोड फक्त. आता इथे तुम्हाला काय सांगायची होती? माझी स्क्रीन बंद आहे का? दिसते ना? ठीक आहे, ओके. आता इथे काय आहे? जस्ट एक API आहे आणि त्या API ला कॉल करून किंवा त्या API मधून काय केलंय, डेटा कॅच केलाय आणि डेटा प्रिंट केलाय. मग काय की आपल्याला एखादी API कॉल करण्यासाठी आपण कोणत्या पॅकेजचा यूज करतो? एक्झिओसचा, बरोबर, राईट?
मग इथे काय केलं, जस्ट जे काही ॲक्झिओस नावाचं पॅकेज होतं त्या पॅकेजला आपण इथे इम्पोर्ट केलं. ओके, आणि जे काही ॲक्झिओस नावाचं पॅकेज आहे मग ते आपण इथे काय केले, कॉल करून ॲक्झिओस डॉट गेट. आपली मेथड कोणती, गेट का यूज केली, की आपल्याला डेटा URL कडून घ्यायचा आहे आणि इथे सिंपल URL टाकली, त्या URL कडून आपल्याला डेटा भेटला रिस्पॉन्स मध्ये. रिस्पॉन्स मधून डेटा काय केला, जस्ट एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला. आणि इथे मॅप फंक्शनचा यूज करून डेटा काय केला, जस्ट तुम्हाला जे समजलंय ते एक्सप्लेन करायचं. ओके, नेक्स्ट. आता कोण स्क्रीन बंद करते, मस्त, ठीक आहे, काय अडचण नाही, तुमचा असा सराव होईल. ठीक आहे, बोलण्याचा सराव. अजून कोण करते आता, करा स्क्रीन शेअर करा तुमची. जस्ट जे समजलंय ते एक्सप्लेन करा. ओके, ठीक आहे. ऑनलाईन मेंबर सर्वांनी लक्ष द्या. ओके, दिसतंय. या डेमो मध्ये काय केलंय आपण, एक ऑब्जेक्ट आहे तो फक्त ऍरे मध्ये स्टोअर केलेला आहे. तर इथं खाली आधी एक फर्स्ट आपण एक फॉर्म घेतलाय आणि इथे एक फॉर्म घेतलाय आपण. तो फॉर्म फिल केल्यानंतरून हा न्यू ओबीजे नावाचा जो व्हेरिएबल क्रिएट केलाय त्याच्यामध्ये स्टोअर होणार तो. मग याच्यामध्ये स्टोअर झाल्यानंतर परत तो न्यू ओबीजे ऍरे ओबीजे मध्ये कन्वर्ट स्टोअर होतो, म्हणजे तो ऍरे मध्ये स्टोअर होईल. आणि यूज इफेक्टचा यूज करून तो जितक्या वेळा आपण पेज आपलं रिफ्रेश होईल तितक्या वेळेस तो ऑब्जेक्ट प्रिंट होणार. म्हणजे याचा आउटपुट दाखवतो मी. जितक्या वेळेस आपण या सबमिट बटन वरती इथं क्लिक करू ना तितक्या वेळेस इथं ऍरे प्रिंट होतो. हे इथं प्रिंट झालं ऍरे. बस, ऑनलाईन मेंबर समजलंय. एक मिनिट. अरे ऑनलाईन मेंबर समजलंय का तुम्हाला? ओके ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, जस्ट तुम्ही प्रॅक्टिस केली. जेवढं समजलंय तेवढं सांगितलं, खूप झालं. ओके, ऑनलाईन मेंबर समजतंय तुम्हाला? मग ठीक आहे, यश बोलते समजतंय. ठीक आहे, जेव्हा तुम्ही प्रेझेंटेशन करता तेव्हा पण असंच बोलला आहे ना, ते काय म्हणते ना, यश बोललो तर आपली बी बारी येईल, तेव्हा काहीच बोलायचं नाही ना ऑनलाईन मेंबर. ठीक आहे, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. जेव्हा तुम्ही बोलता ह्याने काय होणार, तुम्हाला जे काही इंटरव्ह्यू मध्ये बोलण्याचं जे काही डेअरिंग होणार आहे ते आता तुम्हाला लेक्चर मध्ये भेटते. ठीक आहे ना, आता तुम्ही असं घाबरतात बोलताना, काय होतात तुम्ही घाबरतात. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, जस्ट आपण शिकवतो. ठीक आहे ना, लर्निंग मोड मध्ये आपण, त्यामुळे असं काही कोण काय बोलेल लाजायचं असं काही विषय घ्यायचा नाही. ओके, नेक्स्ट तुम्ही करता कोणतं इन्स्टॉलेशन, रिॲक्टचं इन्स्टॉलेशन. इन्स्टॉलेशन आपलं ऑलरेडी सगळ्यांचं झालंय. एखाद्या टॉपिकवर एखादा डेमो कोणता त्याबद्दल तुम्ही बोलू शकता. उद्या ठीक, उद्या तुमचा लास्ट दिवस आहे. ओके, नाहीतर ऑनलाईन मेंबर असं नाही की सरचे ध्यानात नाही राहणार, कारण आपला सिलेबस संपलाय. आपल्याला 2 दिवस प्रॅक्टिस घ्यायची, त्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट स्टार्ट करायचा. ओके, ठीक आहे, मी स्क्रीन शेअर करतो आज. अजून कोणी इंटरेस्टेड असेल तर मला सांगू शकता. ठीक आहे, ठीक आहे. आता तुम्ही झालेला पॉईंट पाहिला, एखादा नवीन पॉईंट तुम्ही त्या पॉईंटवर स्टडी करून नेक्स्ट डेला तुम्ही ह्या लेक्चर मध्ये एक्सप्लेन करू शकता. मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही असं बोललात, सर आज आम्ही नवीन पॉईंट शिकून येतो आणि क्लासमध्ये मला आज एक्सप्लेन करायचं आहे,
तर काही प्रॉब्लेम नाही, करू शकतात. ठीक आहे. याने काय होणार, तुम्हाला जी काही तुमची बोलण्याची स्किल आहे ती इम्प्रूव्ह 100% होणार. कारण तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूच्या समोर जातात किंवा एखादा HR तुमच्या समोर असतो, जसं तुम्ही त्याच्या पुढे काय जाऊन करणार, तुम्ही सांगणार माय नेम माय नेम माय नेम पर्यंत अडकणार आहे ना. तिथे तुम्हाला थोडाफार कॉन्फिडन्स पाहिजे, त्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट एक्सप्लेन करता आलं पाहिजे. तुम्ही भला मोठा प्रोजेक्ट बनवलाय आणि तो त्यांनी विचारलं की ह्या प्रोजेक्ट मध्ये तू कसं काय यूज केलंय, कसा डेटाचा फ्लो कोणता, तर तो तुम्हाला सांगता आला पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणता डेटा 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 करतात अन तिथेच गप्प बसतात, असं नाही झालं पाहिजे. ओके, ठीक आहे. आज तुम्हाला सुट्टी दिली सर्वांना, म्हणजे एक दिवस तुम्हाला दिलाय. ठीक आहे. मी शुक्रवारी सांगितलं होतं सगळ्यांनी प्रिपरेशन करून यायचंय. नेक्स्ट लेक्चरला तुम्ही एखादा नवीन पॉईंट घेऊन आला तरी मला काही प्रॉब्लेम नाही. ओके, ठीक आहे. तर ठीक आहे, मी रेकॉर्डिंग ही बंद करतो. ठीक आहे, जस्ट